आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता ड्रायव्हर येतात. आनंदी गाडीमध्ये बसलेली असते. तिला म्हणतात की माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे, मी मालक साहेबांना फोन नाही करू शकत. तेव्हा मी जरा पुढे जाऊन बघतो कोणी मेकॅनिकल भेटतो का आणि कुणाचा मोबाईल भेटतो का, मी मालक साहेबांना फोन करतो. तेव्हा इथे आता ड्रायव्हर म्हणतात, पण आनंदी मॅडम तुम्ही गाडीमध्ये एकट्या बसाल का? आनंदी म्हणते, हो मी बसेन, तुम्ही काळजी करू नका, कोणी मेकॅनिकल भेटतोय का ते बघा. त्यानंतर विद्याधर बाहेर आपल्या मित्रांबरोबर दारू पीत बसलेला असतो. तो म्हणत असतो की प्या प्या दारू प्या. तुम्हाला वाटत असेल की मी तर जेलमध्ये होतो ना, मग मी बाहेर कसा काय आलो, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण कसं आहे ना, मार्केटमध्ये पैसे फेकले ना की सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होतात. तसंच पैसे फेकले आणि कायदा असा माझ्या पायाजवळ आणला आणि मग मी जेलमधून बाहेर आलो. तेव्हा इथे तो म्हणत असतो प्या दारू प्या. विद्याधर बाहेर आलाय. विद्याधर आहे मी विद्याधर. कुठलीही पोलीस कस्टडी मला जास्त दिवस आतमध्ये ठेवू शकत नाही, कळलं का तुम्हाला? त्यानंतर इथे तो युगंधर, तो काय मला जेलमध्ये ठेवणार. तेवढ्यातच ड्रायव्हर त्या ठिकाणावरून गेलेला असतो. विद्याधर म्हणतो, जे आयला, हा ड्रायव्हर तर माझ्या दादाच आहे, हा इथे काय करतोय? याचा अर्थ माझा दादासुद्धा कुठेतरी आजूबाजूलाच असेल. त्या युगंधरला आता मी सोडत नाही, त्याच्याबरोबर 2 हात करतोच, त्याला धडा शिकवतोच. तेव्हा विद्याधर गाडीमध्ये युगंधरला बघायला आलेला असतो. युगंधरला बघता बघता गाडीमध्ये तर आनंदी बसलेली असते. तेव्हा विद्याधर म्हणतो, हे काय, मला आता सगळीकडे दारू प्यायल्यामुळे ती आनंदी दिसते की काय? तेव्हा तो म्हणतो आनंदी, आणि जाऊन आता गाडीच्या काचेजवळ उभा राहतो आणि जोरात ती काच आता ठोकतो आणि म्हणतो, आनंदी आहेस ना तू? तेव्हा आनंदी म्हणते, कोण? विद्याधर. आणि ती आता घाबरते आणि म्हणते, तू इथे काय करतोयस? तू तर पोलीस कस्टडीमध्ये होतास ना, मग तू इथे काय करतोयस? तेव्हा तो म्हणत असतो, हो पण मी तुझ्यासाठी इथे आलो. आता तुला माझ्या तावडीतून आहे ना कोणीही सोडू शकत नाही. आनंदी, अगं उघड दरवाजा, आता इथेच सुरू होतो गाडीमध्येच. ती म्हणते, विद्याधर लांब राहा, माझ्यापासून लांब राहा. आणि ती दरवाजा उघडते दुसरा, आणि दुसऱ्या दरवाजातून ती आता बाहेर पडलेली असते. विद्याधर तिच्या मागे मागे असतो आणि आनंदी आता पुढे पुढे स्वतःचा जीव वाचवत पळत असते. तेव्हा विद्याधर म्हणतो, अगं आनंदी, अगं कुठे जातेस तू? आता काय मला तुझ्या मागे पळवणार आहेस का, दमवणार आहेस का मला? बरं बरं ठीक आहे, मला दमवायचं असेल तरी मी दमेन. त्यानंतर युगंधरची आई इथे आता लोणचं तयार करत असते, ताजं ताजं लोणचं. तेव्हा युगंधर येतो आणि म्हणतो, आई अगं काय आहे, घरच्या घरी लोणचं करतेस का? ती म्हणते, हो रे, तू आलास, आनंदी कुठे आहे? युगंधर म्हणतो, काय, आनंदी अजून घरी आली नाही का? ती म्हणते, नाही, आनंदी नाही आली. अरे पण तू कुठे गेला होतास? तेव्हा युगंधर म्हणतो, आज इथे मांडव परतवणी होती ना, तेव्हा मी आनंदीच्या घरी गेलो होतो. सगळा कार्यक्रम तिथं आटोपला आणि मी तिथून बाहेर पडलो आणि मी लगेच घरी निघून आलो. माझं एक काम होतं ते केलं आणि मी घरी आलो. ती म्हणते, अरे मग आनंदी कुठे आहे? तेव्हा विद्याधरला आठवतं त्याची गाडी बंद पडलेली असते. ड्रायव्हर नीट करत असतो. तेवढ्यातच त्याची दुसरी गाडी येते आणि त्याच्यामध्ये तो बसून आता आलेला असतो घरी. तेव्हा तो म्हणतो, अरे देवा, म्हणजे याचा अर्थ मी तिथेच आनंदीला विसरलो की काय? तेव्हा इथे त्याची आई म्हणते, काय रे युगंधर, काय आहे? आनंदीला तू तिथेच विसरून आलास, ही काही चांगली गोष्ट नाही. युगंधर टेन्शनमध्ये येतो. तो लगेच ड्रायव्हरला फोन करतो आणि म्हणतो, चल रे गाडी काढ. आणि आता तो आनंदीकडे जायला निघतो. आनंदी काय विसरण्याची गोष्ट नाही, पण युगंधरला इतकी घाई असते की तो गाडीमध्ये बसून लगेचच निघून जातो आणि आनंदी गाडीमध्येच राहिलेली असते. युगंधरच्या आईला ही गोष्ट आवडत नाही. आनंदीला आधीच दिसत नाही आणि त्याच्यामध्ये तिला एकटीला ठेवून तो आता तिथून आलेला असतो. त्यामुळे ही गोष्ट आता आनंदीला काही कळतच नाही. आनंदी बिचारी एकटीच तिथे बसलेली असते आणि मग काय, विद्याधर तिच्या आता मागे पडलेला असतो. विद्याधर तिला म्हणत असतो, अगं अगं आनंदी, कुठे जातेस, कुठे तू? अगं थांब,
तेव्हा आनंदी घाबरते. आनंदी म्हणत असते, प्लीज तुम्ही जा इथून, प्लीज तुम्ही जा, माझ्या जवळसुद्धा येण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा इथे विद्याधर तिचा हात पकडतो आणि म्हणतो, अगं आनंदी कुठे जातेस तू? अगं थांब, मी तुझ्यासाठी एवढा इथपर्यंत धावत आलो आहे आणि तू कुठे जातेस? तेव्हा ती कसाबसा आपला जीव वाचवते, विद्याधरला धक्का देते आणि आपल्यापासून दूर लोटते. त्यानंतर इथे विद्याधर तिच्या मागे पळतच असतो. आनंदी म्हणत असते, अरे देवा कुठे जाऊ मी, काय करू मी, कुठे जाते मी? असं म्हणत असताना आनंदीला जो रस्ता मिळेल तो रस्ता आता पकडत ती पळत असते. झाडं झुडपं आता मध्ये येतात, पण शेवटीला इथे आनंदी पोचलेली असते ती युगंधरपर्यंत. युगंधरला ती ठोकते. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो, आनंदी मी आहे. तेव्हा आनंदी म्हणते, मालक साहेब तिकडे विद्याधर, असं म्हणते आणि ती चक्कर येऊन पडते. तेव्हा इथे आता युगंधर तिला उचलतो आणि तिला आता घरी घेऊन येत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता युगंधर आनंदीला घेऊन घरी येतो. तिला सोफ्यावरती झोपवतो आणि म्हणतो, ताई लवकर डॉक्टरांना बोलाव, डॉक्टरांना फोन कर. तेव्हा ती म्हणत असते, अरे हो डॉक्टरांना फोन करते, पण आधी तू मला सांग आनंदीला काय झालं? तो म्हणतो, तिला चक्कर आली. आणि तेवढ्यातच तो इथे इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो आणि म्हणतो, हॅलो कमिशनर, मला आत्ताच्या आत्ता तुम्हाला भेटायचं आहे आणि तुमच्याजवळ महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे आनंदीला चक्कर आलेली असते. आनंदी सोप्यावरती असते आणि तिला आता डॉक्टरांना बोलवा असं सांगून युगंधर पुन्हा तिथून बाहेर पडलेला असतो. त्यानंतर इथे आता आरती विचारात उभी असते. आबा तिथे येतात आणि म्हणतात, काय गं आरती, काय झालं? अशी काय आता आकाशाकडे बघत उभी आहेस? चंद्र बघतेस का? तेव्हा आरती म्हणते, नाही आबा, तुम्ही झोपला नाहीत का अजून? आबा म्हणतात, अगं कसली झोप येते मला, आजोबा आहे ना मी, माझ्या पण डोक्यात विचार असणारच की. तेव्हा आबा म्हणतात, आरती आनंदीचा विचार करतेस का? आरती म्हणते, आबा तुम्हाला कसं कळलं? आबा म्हणतात, मला नाही कळणार तर कुणाला कळणार, पण तू आनंदीची काळजी करू नको. कारण का, इथे आता आनंदी ही आता तिच्या घरी सुखी आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. जा जाऊन झोप बरं, मी पण आता पडतो. त्यानंतर इथे मालक साहेब आलेले असतात पोलीस स्टेशनला. ज्या पोलिसाने इथे आता जाधवने विद्याधरची मदत केलेली असते ना, तो सुद्धा तिथे असतो. कमिशनर साहेब म्हणत असतात, काय झालं युगंधर साहेब, अचानकपणे इथे आलात? तेव्हा युगंधर म्हणत असतो, कसं आहे ना, तुमच्या इथे इतके आता तत्पर पोलीस अधिकारी आहेत जे त्यांचं काम अगदी प्रामाणिकपणे करत असतात. त्यांचं कौतुक करावं असं वाटतं म्हणून इथे आलो, नाही का जाधव साहेब? तेव्हा तो म्हणतो, हो साहेब हो, अहो मी आहेच तसा, एखादं काम हाती घेतलं ना तर ते पूर्ण केल्याशिवाय मी काही स्वस्थ बसत नाही. तेव्हा विद्याधर आता बघत असतो. युगंधरला कळलेलं असतं की हे कारस्थान विद्याधरचंच आहे. त्यामुळे युगंधरने विद्याधरला पुन्हा एकदा आता जेलमध्ये पाठवलेलं असतं, आनंदीला त्रास दिला म्हणून. तेवढ्यातच फोन वाजतो. फोन उचलायला जाणार इन्स्पेक्टर. तेवढ्यातच तिथे जे इन्स्पेक्टर आहेत त्यांना युगंधर म्हणतो की तुम्ही फोन नका उचलू. युगंधर आहे ना, तो आता म्हणतो की तुम्ही उचला हवालदार, हा फोन तुमच्यासाठी आहे. तेव्हा कमिशनर साहेब त्यांना आता सस्पेंड करतात, कारण का त्यांनी एका गुन्हेगाराला विद्याधरला मदत केलेली असते जेलमधून बाहेर काढण्यासाठी आणि हा खूप मोठा गुन्हा आहे, त्यामुळे इथे त्याला सस्पेंड केलेलं असतं. तेव्हा हवालदार आता युगंधरला म्हणत असतो की साहेब असं करू नका, माफ करावं, पोटा पाण्याचा प्रश्न आहे, पोटावर पाय देऊ नका. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की युगंधर साहेब हे सगळं काय आहे, काय नक्की घडलं आहे, तुमच्या पाया का पडतोय हा? तेव्हा तो म्हणत असतो, त्याने कामच असं केले, तुमचे अधिकारी तुमच्या पाठीमागे इतके मोठे गुन्हे करतात, तुम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि तुम्ही आम्हाला विचारताय की त्याने केले तरी काय? काय रे ए? आणि इथे युगंधर त्या जाधवच्या गळ्यामध्ये जी सोन्याची चेन असते ना ती आता ओळखतो, कारण ती सोन्याची चेन ही विद्याधरची असते. त्यामुळे ती सोन्याची चेन आता ओळखल्यानंतर इथे आता युगंधर ती खेचतो आणि म्हणतो, काय रे ए, माझ्या माणसांच्या वाट्याला जायचं नाही, माझ्या माणसांना त्रास होईल असं वागायचं नाही, आधीच सांगितलं होतं ना.
तरीसुद्धा तू तेच केलंस जे तुला करायचं नव्हतं. त्यामुळे आता तुला इथेच काय महाराष्ट्रामध्ये कुठेही नोकरी मिळणार नाही याची तरतूदसुद्धा मी करून ठेवली आहे. कळलं ना? अगदी काही झालं तरीसुद्धा. आणि हे विद्याधर, अरे इतका जेलमध्ये आलास तरीसुद्धा तुझा क्रूरपणा काही थांबतच नाही आहे. पण आता तू कितीही प्रयत्न केलेस ना तरीसुद्धा या 4 भिंतींमधून, ह्या कालकोठलीमधून तू कधीच बाहेर पडू शकणार नाही याचीसुद्धा तरतूद करून ठेवली आहे मी. कळलं का? आणि इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही बी काळजी करू नका. तुमचं बी सस्पेन्शन लेटर लवकरच तुमच्यापर्यंत पोचल. त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही चांगलं काम करा. तेव्हा इथे विद्याधर म्हणत असतो, हे हवालदार इकडे ये. हा काय म्हणाला युगंधर, माझ्या भावाने असं काय केलं आहे की मी ह्या 4 भिंतींमधून कधीच बाहेर नाही पडू शकणार? असं काय केलं आहे त्यानं? तेव्हा इथे हवालदार फाईल आणून दाखवतो आणि म्हणतो, हे बघा, तुमच्या भावाने इथे अशी तरतूद करून ठेवली आहे ना की तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी या अटीनुसार तुम्ही इथून बाहेर नाही पडू शकणार. त्यांनी काही अटी अशा लिहून ठेवल्यात ना की त्यामुळे तुम्ही कधीच इथून बाहेर नाही पडू शकणार. तेव्हा विद्याधर म्हणतो की त्याची एवढी हिंमत की त्यानं मला इथे अडकवून ठेवण्यासाठी ह्या अटी लिहिल्यात. पण मी विद्याधर आहे, विद्याधर. काय बी आणि किती बी प्रयत्न करू दे ते युगंधरने, पण मी इथून बाहेर पडणार म्हणजे पडणारच, काय बी झालं तरीसुद्धा. तरी ते आनंदी आता बेशुद्ध झालेली असते. तेव्हा इथे ज्या अनिता काकू आहेत, तिथे काम करणाऱ्या ज्या बायका आहेत, तिला पदराने हवा घालत असतात आणि तिला उठवत असतात. तेवढ्यात ते शिल्पा निंबाळकर तिथे येते आणि म्हणते, काय झालं, अजून कशी उठली नाही ही? काय झालं हिला उठायला? तर ते अजूनही बेशुद्धच आहेत. आणि मॅडम साहेब, इतका वेळ बेशुद्ध राहणं चांगलं नाही हो, त्यांनी उठलं पाहिजे आता. ती म्हणते, तू गप्प बस, तू मला शिकवणार का आता? ती म्हणते, हो मॅडम, अहो डॉक्टरांना बोलवा, कधीपासून बेशुद्ध आहेत त्या. ती म्हणते, तू गप्प बस, मी ह्या दीडदमडीच्या मुलीसाठी डॉक्टरांना बोलवणार आहे का? या सटवीसाठी एवढी लायकी तरी आहे का तिची? नाटके करते ती, नाटके. ए उठ, चल चल उठ. आणि मग शिल्पा म्हणते, जा बाल्टी भरून पाणी आण, जा थंडगार पाणी आण, ते पण बर्फाचं. कशी उठत नाही ना ही महाराणी, तेच बघते मी. तेव्हा इथे बाल्टी म्हणून थंडगार पाणी आता तिथे आणलेलं असतं. तिची इच्छा नसताना शिल्पा इथे आता ते पाणी घेऊन आनंदीच्या तोंडावरती मारणारच असते तिला जागं करण्यासाठी. पण तेवढ्यातच युगंधरच्या चालण्याचा शिल्पाला आवाज येतो आणि ती हातामध्ये घेतलेली बाल्टी आता खाली ठेवते. युगंधर येतो आणि म्हणतो, काय झालं, बरी आहे का आनंदी? शिल्पा म्हणते, हो आता बरी आहे. युगंधर आल्यानंतर ती घाबरून बाल्टी खाली ठेवते आणि म्हणते की आता हिच्या तोंडावरती पाणी मारायला नको, नाहीतर युगंधरला कळेल. तेव्हा ती म्हणत असते, काय झालं, तू कुठे गेला होतास? तेव्हा तो म्हणतो की गेलो होतो विद्याधरला धडा शिकवायला. का, त्याने आता पुन्हा काहीतरी केलं का? तेव्हा इथे युगंधर म्हणतो, हो, आणि म्हणूनच त्याला शिक्षा देण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा शिल्पा म्हणते, अरे तुम्ही दोघंजणं भावंडात किती दिवस असे भांडत राहणार आहात? तेव्हा युगंधर म्हणतो, ताई प्लीज, हे बघ, विद्याधरच्या चुकीच्या गोष्टींमध्ये तुझ्या बहिणीची इथे माया उफाळू देऊ नकोस, कारण मला ते आता आवडणार नाही आहे. तो चुकीचा आहे, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे. तेव्हा बहिणीच्या नात्याने त्याला चुकीच्या गोष्टींना त्याच्या पाठिंबा देऊ नकोस. तेव्हा तो म्हणतो, आनंदी ठीक आहे ना? ए पोरी, तू ठीक आहेस ना? कारण आनंदी आता शुद्धीवरती आलेली असते. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, या पोरीची काळजी घ्या, तुम्ही सगळ्यांनीसुद्धा काळजी घ्या तिची, लक्ष ठेवा तिच्यावरती. ताई, लक्ष ठेव तिच्यावरती, नाहीतर डॉक्टरांना बोलवतेस का? शिल्पा म्हणते, कशाला, आम्ही आहोत ना सगळेजणं काळजी घ्यायला. तेव्हा इथे युगंधर रूममध्ये जातो. इथे आरती आनंदीला घेऊन जात असते. तेव्हा शिल्पा म्हणते, आनंदी, आज वाचलीच ग तू, उद्या कशी वाचणार सांग ना? तेव्हा इथे आनंदीला शिल्पाच्या बोलण्याची आता भीती वाटायला लागते. विद्याधर किती क्रूर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे आनंदी त्याला घाबरलेली असते. तर पुढील भागामध्ये इथे आता जो युगंधर आहे ना, तो बाहेर सोप्यावरती झोपलेला असतो. तेव्हा ती म्हणते, काय झालं इथे अनिताताई? तेव्हा अनिताताई म्हणतात की आनंदीताई, अहो बघा ना, इथे आता मालक साहेब पहिल्यांदा सोप्यावरती झोपले. याआधी ते सोप्यावरती कधीच झोपले नव्हते. मला असं वाटतं की ते तुमच्यासाठी, तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी इथे सोप्यावरती झोपले असावेत. तुम्हाला काय वाटतं? ती म्हणते, बरोबर आहे तुमचं. आणि ती आता इथे
त्याच्याजवळच बसून राहते. युगंधरच्या जवळ खाली बसते. त्यानंतर शिल्पा आनंदीचा हात पकडून तिला ओढत ताणत घेऊन जात असते. तेव्हा आनंदी म्हणत असते, सोडा ताई सोडा. तेव्हा ती म्हणते, चालते हो तुझ्या घरामध्ये. एक काम करा, तुमच्या ह्या दीड दमडीच्या मुलीला तुमच्या ह्या फडतूस घरामध्ये ठेवून घ्या. आणि एक काम करा, तुमच्या ह्या दलबद्री घरामध्ये तिला ठेवा आणि पुन्हा आमच्या घरी कधी येऊ देऊ नका. उलट उत्तरं द्यायची असतील, आमच्या घरामध्ये माच करायचं असेल ना, तर ह्या मुलीला आमच्या घरामध्ये जागा नाही असं शिल्पाने येऊन आता आबांच्या समोरच सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि आनंदीला त्या घरामध्ये परत सोडून ती आता जायला निघालेली असते. या गोष्टीचं आनंदीला खूपच जास्त वाईट वाटतं आणि ती आता आपल्या आबांसाठी गप्प बसलेली असते.